आम्ही सारे खवय्ये. फॅन्टास्टिक. लागणारं साहित्य बघूया मग. सो हे तिळाची पेस्ट आहे, पिठी साखर, रवा, तूप, वेलची जायफळ पूड, हे मनुका आणि ड्रायफ्रुट्स. फॅन्टास्टिक. लागणारं सगळं साहित्य तुमच्या परिचयाचं आहे आणि तुम्हाला आवडणार आहे. पटकन कृती करूया. येस. काय करायचंय? पहिला तर गॅस पेटवायला. गुड. नाव रवा आहे तो आपल्याला भाजून घ्यायचं. हे पण मला मधुराने शिकवलंय कधी काळी. हो. काय म्हणजे हलवा वगैरे करणं. अच्छा. बरं, आम्ही असं ऐकलंय की तू डाएट करायला एकदा खूप तयार झाला होतास आणि नंतर ते काहीतरी बारगळलं. हा किस्सा मला सांगायला खूप आवडेल. प्लीज पटकन सांगा, आम्ही उत्सुक आहोत. फास्ट सांग बाबा. हो. सो आमचा एव्हरी संडे छान सकाळी 8 ते संध्याकाळी 4 असा क्लास असायचा. अच्छा. आणि त्याच्यात काइंड ऑफ एव्हरी संडे आमचं पॉट लंच असायचं. सो आम्ही साधारण 50 विद्यार्थी होतो जे आम्ही वेगवेगळे डबे आणायचो. आणि हे सगळ्यात तर तो किस्सा नंतर सांगेन, आधी डाएटचा किस्सा. सो असं झालं की मला याने सांगितलं की मी ना खूप स्ट्रिक्ट डाएट आता सुरू करणार आहे. अच्छा. आता बास झालं, खूप दिवस झाले, आता आय हॅव टू डू इट सिरियसली. म्हटलं ओके फाईन. मला म्हणाला मला अजिबात अडवा मी काही खाल्लं वगैरे तर. म्हटलं ओके फाईन. आणि झालं असं की असं आम्ही बोलतोय तोपर्यंत एका स्टुडंटची आई आली आणि त्यांनी आणला होता गाजर हलवा आणि खरवस. म्हणजे किती सगळंच तिकडेच किती संपलं. त्रास म्हणजे. माझा पहिला दिवस कधी झाला नाही डाएटचा. नेव्हर. किंवा तो आला तोच शेवटचा ठरला. त्यातल्या त्यात मला एका गोष्टीचा आनंद आहे की तू बळी पडला असता कशाला, गाजर हलवा आणि खरवसला. कुणी म्हणजे अगदी चॉकलेटला वगैरे बळी पडला असतं मला वाईट वाटलं असतं. पण गाजर हलवा आणि खरवसला मान नाही द्यायचा. कशाला द्यायचा? आणि मला तुला सांगू भारतीय पदार्थ खूप आवडतात आणि त्यातून महाराष्ट्रीयन. मग काय, मला वाटतं रवा छान झालेला आहे आता. गोल्डन कलर जसा म्हणतो तसा आलेला आहे. आता याच्यात हा रवा बाजूला काढून घ्यायचा आहे. बरं, काढा. प्रो आहे ना मी एकदम खूपच. सो नेक्स्ट आता आपल्याला तूप घ्यायचंय. बरं, मी सगळं घेणार आहे. घ्या ना प्लीज घ्या. हे बघा, हलवा म्हटल्यानंतर तुपाचं प्रमाण हे तुपाळलेलंच असला पाहिजे तो पदार्थ. हो की नाही? हो. एकदम असं दिसलं पाहिजे वर. मी वरण भात तूप हा एक माझा प्रचंड आवडता प्रकार. त्याच्यावर लिंबू. अरे काय बोलतोस तू, हे सगळं आपण एका माळेचे मणी आहोत. आधी मला हे मनुका रोस्ट रोस्ट करून घ्यायचं आहे. बरं, ओके. सो मी या तुपात या मनुका रोस्ट करून घेणार आहे. घ्या. बरं, मला एक प्रश्न विचारायचा आहे. डान्सला जे तू म्हणालास की घरामध्ये विरोध होता, तर कधीच एकाही पॉइंटला असं, कारण कलाकाराच्या बाबतीत असं खूपदा होतं की थांबावं का आपण इथेच, असं अनेकांना होतं आणि त्या क्षणी ते मागे वळून वेगळं करिअर परस्यू सुद्धा करतात. तुझ्या बाबतीत असा एक कधी पॉइंट आला होता की? अजिबात नाही, कारण मी माझ्या ध्येयाला एकदम क्लिअर होतं माझ्या मोटिव्हला की मला नृत्यच करायचं, कारण मला दुसरं काही आलंच नसतं करता. आणि त्यामुळे नाही, पण नृत्य हाच माझा ध्यास आहे. आणि मला असं वाटतं की माझ्या नशिबात नृत्य आहे म्हणून मी आहे. करेक्ट. अदरवाईज आय एम नोवेअर. करेक्ट. आता मला वाटतं ड्रायफ्रुट्स घालायचे त्याच्यातच. हे काढून घेऊ ना आधी. बरं, द्या. फारच आपण केअरफुली काढलं रे. वा 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 वा. सो आता याच्यात आपण ही तिळाची पेस्ट टाकूया. वा. थंडीच्या दिवसात हे खाणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि कधी गोड खायला काय. बरोबर आहे. थंडीचं वगैरे नावाखाली आपण तीळ जास्त इम्पॉर्टंट. बरोबर. कारण उष्ण असतात म्हणून. नाही, पण तरी सुद्धा मी एक सायंटिफिक कारण तुम्हाला सांगून ठेवतो. तिळामध्ये असतं तेल आणि तीळ खाल्ल्याने ते तुम्हाला स्निग्धता देतं. जे आपण म्हणतो ना की आतून आपल्या शरीराला ऑइलिंगची गरज आहे. एक्झॅक्ट. गुडघे दुखतायत, सांधे दुखतायत, कंबर दुखते वगैरे, तर तीळ तुम्हाला ते ऑइलिंग करून देतं. त्याच्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात जरा तिळगुळ खात चला. तिळगुळ तर खास. म्हणजे आता हे सांधेदुखी आणि ह्याचे त्याच्यापेक्षा नाचत राहा, तुमचे सगळे आजार गायब होते. आणि असं झालेलं आहे, डायबिटीस कमी झालेलं आहे, ब्लड प्रेशर कमी झालेलं आहे नाचामुळे. कारण तुमचं घाम वाहतो ना. अतिशय उत्तम व्यायाम आहे नृत्य. त्यामुळे नाचत राहा, खात राहा, मजा करत राहा आणि मन पण आनंदी राहतं. हे मला सांग, माझ्यासारख्या अजिबात न नाचता येणाऱ्या मुलांनी काय रियाज करावा डान्सचा? मला तू सांग ना, कारण तुला मी नाचवलंय.
नाही पण गुड क्वेश्चन. मला असं वाटतं तुम्ही इथून मेंटली फिट व्हायचं आधी. मला नाचता येत नाही, नकाराने सुरुवात होते. अच्छा. ते जर होकाराने सुरुवात केली की मला नाचता येणारच, तर मला वाटतं हा जास्त इफेक्ट देतो तुमच्या कुठल्याही गोष्टीला. अच्छा. आणि त्याचा परिणाम बरोबर साधतो आपण. अच्छा. त्यामुळे मेंटली आपण ठरवलं पाहिजे मला नाचायचंच आहे आज. ठीक. So, आता हे- मला आधी बेसिक हे म्हणण्यापासून सुरुवात करायला लागेल की मला डान्स येणार. आता तुझं नवीन दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये नाच खूप असेल असं काहीतरी कर मग. अच्छा. ते मी केलं ना 2015 साली लग्न. नाचतोच आहे मी तेव्हापासून. खूप डान्स आहे ह्या प्रोजेक्ट मध्ये. गेली 8 वर्ष मी नाचतोय आणि त्याच्याबद्दल कोणी मला दाद देत नाही. सो हे आता पेस्ट मी छान खरपूस झालेली आहे तुपावर. आता मी याच्यात रवा टाकणार आहे जो आपण छान भाजून घेतला. हा. आणि याच्यात थोडंसं पाणी घालूया आपण. बर. म्हणजे कसं आहे जरा मिळू देईल व्यवस्थित. पाच वेळ बस. हो बरं का मंडळी, ताई माई अक्का मावशांनो काकूंनो, तिळाचा हलवा नक्की करा बरं का. आणि मी केलंय. हो. त्यामुळे तुम्हाला ट्राय करायला हरकत नाहीये. नाही नाही, अगदीच नाही. मला वाटतं आता लगेच त्याच्यात साखरही घालूया आपण, है ना. हो. नाव पिठी साखर. बस. मला चालतं थोडं गोड. मला पण. वा. सो हे आता छान एकजीव झालेला आहे. तुला खरं सांगू, ह्याचा कलरच हलव्यासारखा आलाय बघ. खरंच ना. अप्रतिम. आणि याचा जो आता सुवास येतोय पिठी साखर मिक्स झाल्याचा, तिळचा, तो फार सुंदर आहे. याच्यात थोडीशी मी वेलची पावडर म्हणजे काय खाऊन झोपायचं डायरेक्ट. आता फक्त ड्रायफ्रुट्स राहिले ना मधुरा. हो. वा. ते मात्र आपण पत्नीच्या हातून घालूया. Yes. तुझ्या. Please. म्हणजे कसं शेवटी तिने शिकवल्यामुळे तिला ती एक गुरुदक्षिणा म्हणूया आपण. Right. आणि तो मान तिला देऊया. घ्या मधुराजी, ड्रायफ्रुट्स घाला. नाही नाही, वरून हो घाला. वरून घालायचं. ह्याच्यातच घालायचं मला. आणि थोडी अजून आहे ते नंतर आपण गार्निशला आपण टाकू शकतो. हे बघा, एरवी मी ना खायची घाई करत नाही, पण हे असे पदार्थ म्हणल्यानंतर ना मला कोणी अडवू शकत नाही, हे मी तुम्हाला सांगतो. मी आता छान तिळाचा हा जो हलवा आहे हा खाऊन बघतो. अप्रतिम झालेला असेलच. तुम्ही वेळ वाया घालू नका, पटकन घेऊन घ्या साहित्य आणि कृती. तिळाचा हलवा तयार करण्याची कृती आता आपण पाहूया. प्रथम गॅसवर कढई ठेवून रवा व्यवस्थित भाजून घ्यावा. तो एका प्लेटमध्ये काढून ठेवावा. आता कढईत तूप घ्यावं. ते गरम झाल्यावर त्यात बेदाणे परतून घ्यावे. ते बाजूला काढून ठेवावेत. आता तिळाची पेस्ट तुपावर परतून घ्यावी. ही पेस्ट व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यात भाजून ठेवलेला रवा घालावा. त्यात थोडंसं पाणी घालून सगळं एकजीव करून घ्यावं. आता त्यात पिठी साखर घालावी आणि पुन्हा सगळं ढवळून एकजीव एकत्र करून घ्यावं. त्यात वेलची जायफळ पूड घालावी. त्यानंतर सुक्या मेव्याचे तुकडे देखील घालावेत आणि सगळं एकत्र मिक्स करून घ्यावं. तिळाचा चविष्ट हलवा खाण्यासाठी तयार आहे.